नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा आज व्हिडिओमध्ये. आज आपण पाहणार आहोत शिवछत्रपती पुस्तकातून धडा. शिवरायांचे बालपण. शिवजन्म. ते दिवस फार धमधमीचे होते. उत्तरेकडून मुघल बादशाह शहाजहान यांनी दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते. शहाजी राजांच्या जागिरांचे गाव पुणे, विजापूरच्या आदिलशहाने ते बेचिराख करून टाकले होते. शहाजी राजा अडचणीत सापडले होते. इकडे आर तिकडे वीर. शहाजी राजांच्या नशिबी धावपळीचा अंश आले. अशा जिजाबाई गरोदर होत्या. तेव्हा या धामधुमीत आणि धावपळीत त्यांना ठेवायचे कुठे, हा प्रश्न उभा राहिला. शहाजी राजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली. जिजाबाईंना त्या शिवनेरीवर ठेवायचे ठरवले. शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील किल्ला. त्यांच्या चारी बाजूंना उंचकडे भक्कम तटबंदी आणि बळकट दरवाजे होते. किल्ला मोठा मजबूत होता. विजयराज हे त्यांचे किल्लेदार होते. ते भोसल्यांच्या नात्यातलेच होते. जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली तेव्हा शहाजीराजांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवले व ते मुघलावर चालून गेले आणि तो सोन्याचा दिवस उजाडला. वैशाख शुद्ध द्वितीया शके 1549 सन 1627 शिवनेरीच्या नागरखान्यात सनई चौघडा भाजत होता. अशा मंगल मुहूर्तावर जिजाबाईच्या पोटी पुत्र जन्मला. किल्ल्यावर आनंदी आनंद झाला. बाळाचे बारसे झाले. शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई देवीच्या नावावरून त्यांचे नाव शिवाजी ठेवले. शिवरायांचे बालपण. शिवरायांच्या वयाची पहिली 6 वर्ष फार धावपळीत गेली. पण या धावपळीतही जिजाबाई शिवरायांना उत्तम शिक्षण दिले. संध्याकाळी त्या साजवात लावत, शिवबाला जवळ घेत, मायेने त्याला कुरवाळत, त्याला रामाच्या नि कृष्णाच्या, भीमाच्या नि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत, तसंच कधी ज्ञानोबाचे, कधी नामदेवाचे, तर कधी एकनाथचे अभंग म्हणून दाखवत. शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी आवडत. साधू संतांची चरित्रे त्यांना आवडत. घरी मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळायला येत. कधी कधी शिवबाई त्यांच्या झोपडीत जात. त्यांची कांदा भाकर आवडीने खात. त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत. मावळ्यांची मुले म्हणजे जणू रानातली पाखरे. ती पोपट, कोकिळा, वाघ यांचे उभे आवाज काढत. मातीचे हाती घोडे बनवणे, मातीचे किल्ले रचणे हेच त्यांचे छंद. लपंडाव, चेंडू, भोवरा हे त्यांचे नेहमीचे खेळ. शिवराय ही त्या मुलांबरोबर हे खेळ खेळत. मावळ्यांच्या मुलांना शिवराय फार फार आवडायचे. शहाजीराजांच्या जीवनातील ही 6 वर्ष अतिशय धावपळीत गेली. या काळात काही दिवस ते मुघलाच्या बाजूने लढले. मग पुढे मुघलाच्या विरुद्ध उभे टाकले. 3-4 वर्ष मुघलाशी त्यांनी झूज दिली, पण त्यात त्यांना यश आले नाही. निजामशाही मोडली. तेव्हा विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी त्यांनी सरदारकी पत्करली. जिजाबाई व बाल शिवराय यांना घेऊन ते बेंगळुरूलाच गेले. तेथे त्यांना थोडा स्वस्तपणे मिळाला. त्यांनी शिवरायांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. शिवराय महाभारत, भागवत, रामायण यातील गोष्टी वाचू लागले. घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरवणे, तलवार चालवणे यात ते तरबेज होऊ लागले. पुढे आदिलशहाने शहाजीराजांना कर्नाटकात मोहिमेवर जाण्यास सांगितले. कर्नाटकातील मोहिमेवर जाण्यापूर्वी शहाजीराजांनी जिजाबाई आणि शिवराय यांची पुण्याला रवानगी केली. पुणे पालटले. शिवराय पुण्याला आले. त्यांना बालपणीचे दिवस आठवले. बालपणी शिवनेरीच्या मातीत ते खेळले होते. ती माती त्यांच्या पायांना लागली होती. सह्याद्रीची उंच उंच शिखरे त्यांना पुन्हा दिसली. त्यांना खूप खूप आनंद झाला. त्यावेळीचे पुणे आजच्या इतके मोठे नव्हते. मोठ्या नदीच्या काठेवरील ते एक गाव होते. लोक त्याला पुनवली म्हणत. शहाजीराजांच्या शत्रूंनी हे टुमदार गाव उद्ध्वस्त करून टाकले होते. गावातील मालमत्तेची नासधूस झाली होती. घरे मोडली होती. देवळे पडली होती. शत्रूच्या भीतीने लोक गाव सोडून पळून गेले होते. शेत ओसार झाली होती. जंगले वाढली होती. रानात लांडगे माजले होते. अशी पुण्याची देहावस्था झाली होती. जिजाबाई शिवरायांसह पुण्यात राहू लागल्या. हे आसपासच्या गावातील लोकांना समजले. तेव्हा लोकांना मोठा धीर आला. लोक पुण्याला येऊ राहू लागले. शेतावर जाऊ लागले. जिजाबाईंनी पडकी देवळे दुरुस्त करून घेतली.
देवळात सकाळ संध्याकाळ देवपूजा होऊ लागली. गाव लोकांनी गजबजू लागले. त्यामुळे पुण्याचे रूप पलटले. दादाजी कोरदेव शहाजीराजांनी जिजाबाई आणि शिवराय यांच्याबरोबर दादाजी कोरदेव यांना पाठवले होते. जिजाबाई व शिवराय यांची काळजी घ्यायची व जागीराचा कारभार पाहायचा ही कामे त्यांच्याकडे सोपवली होती. दादाजी मोठे इनामी होते, कारभारात चोख होते, तसे ते न्यायी होते. त्यांची शिस्त कडक होती. शहाजीराजे आणि जिजाबाई यांच्यावर त्यांची निष्ठा होती. शिवरायांवर त्यांचे फार प्रेम होते. दादाजींची कामगिरी. जिजाबाई आणि शिवराय यांना राहण्यासाठी त्यांनी पुण्यात मोठा वाडा बांधला. त्याचे नाव लाल महाल. शेतकऱ्यांनी शेती लागवड करावी म्हणून दादाजींनी त्यांना काही वर्ष सारेची सूट दिली. त्यामुळे शेत लागवडीस आले. माजलेले लांडगे शेतकऱ्यांना त्रास देत म्हणून लांडगे मारण्यासाठी त्यांनी बक्षिसे लावली. त्यामुळे बरेच लांडगे मारले गेले. चोराचा सुसळाट झाला होता. दादाजींनी शेतकऱ्यांची पथके उभारली व त्यांचा पहारा बसवला. त्यामुळे चोराचा बंदोबस्त झाला. जमिनीची प्रतवारी ठरवून त्याच्यावर त्यांनी सारा आकारला. लोकांना आनंद झाला. दादाजींच्या देखरेखीखाली शिवरायांचे शिक्षण पुढे चालू झाले. घोडा भरधाव फेकणे, तलवार चालवणे, भाला फेकणे, तिरंदाजी करणे, पट्टा फिरवणे, कुस्ती खेळणे यात शिवराय तरबे झाले. जहागिरीचा कारोबार पाहण्यासाठी दादाजी बरोबर शिवराय स्वतः जात. शिवरायांच्या सक्षम दादाजी लोकांचे थट्टे तोडत, न्यायनिवाडा करत. त्यामुळे लोकांना आपलेसे कसे करावे, न्याय कसा द्यावा या गोष्टी शिवरायांना कळू लागल्या. आईचा उपदेश. दादाजी बरोबर शिवराय मावळात फिरत असत. मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणत. मावळे इनामी, कष्टाळू व चपळ होते. सुलतानी त्रासाने ते गाजले होते. त्यांच्यासाठी आपण काहीतरी करावे असे शिवरायांना वाटू लागले. घरी आल्यावर शिवराय जिजाईपाशी हित गुजू करत. जिजाबाई म्हणत, शिवबा भोसलेंचा पूर्व श्रीरामचंद्र. श्रीरामचंद्राने दुष्टावनाला मारले आणि प्रजेला सुखी केले. जाधवांचा पूर्व श्रीकृष्ण. त्याने दुष्कंसाला ठार केले आणि प्रजेला सुखी केले. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या वंशात तुझा जन्म झाला आहे. अरे तू सुद्धा दुष्टाचा संहार करू शकशील. तू सुद्धा गरीब लोकांना खूप सुखी करू शकशील. आईच्या उपदेशाने शिवरायांना हुरूप येई. राम, कृष्ण, भीम, अर्जुन या वीरांच्या गोष्टी त्यांना आठवत. हे वीर पुरुष शिवरायांना सतत ध्यानी मनी स्वप्नी दिसत. हे वीर अन्यायाविरोध जसे लढले तसे आपण लढावे. त्याने दुष्टाचा नाश केला तसा आपण करावा. त्याने प्रजेला सुखी केले तसे आपण करावे. आपण न्यायी व्हावे, धाडसी व्हावे, पराक्रमी व्हावे असे शिवरायांना सतत वाटू लागले. दादाजी आणि जिजाबाई यांच्या प्रेमळ देखरेखीखाली शिवराय मोठे होत होते. शहाजीराजांच्या जागीरांचा कायापालट होत होता. पुढे होऊन गाठलेला स्वराज्याचा नमुना मावळ्यांना तेथे पाहावयास मिळत होता. जणू तो स्वराज्याचा अरुंदेच होता. पुणे जहागिरीत आता शिवरायांचा नवा अंमल सुरू झाला. या कामासाठी शहाजीराजांनी पूर्वतयारी करून दिली होती. त्यांनी शिवरायांना बेंगळूरहून पुण्याला पाठवताना शामराव निळकंठ, पेशवे बाळकृष्ण, हनुमंते मुजुमदार, सोनोपत, डब्बीर, अत्रे, सबनीस अशी मातभर मंडळी त्यांच्या बरोबर दिली होती. जणू हे सर्व स्वतंत्र राजांचे अधिकारीच. शिवरायांनी आपल्या जागीराचा कारभार उत्तम रीतीने पाहावा म्हणूनच शहाजीराजांनी हे अधिकारी पुण्यास पाठवले होते. शिवरायांचा विवाह. शिवराय 14 वर्षाचे झाले तेव्हा जिजाबाईंनी त्यांच्या लग्नाची बोलणी सुरू केली. त्या काळात अगदी लहानपणीच लग्न करण्याची पद्धत होती. जिजामाता म्हणाल्या, आता आमचा शिवबा 14 वर्षाचा झाला तेव्हा त्याचे दोहाचे 4 हात करायला पाहिजे. शिवबाकरिता त्या मुली पाहू लागल्या. एक मुलगी त्यांना पसंत पडली. तिचे नाव सईबाई. पलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील ती मुलगी. पुण्याच्या लाल महालात हा विवाह मोठा टाटामाटाने साजरा झाला. पण लग्नात एक रुखरुख मात्र राहिली. शहाजीराजे काही शिवबाच्या लग्नाला हजर राहू शकले नाही. ते एका लढाईत गुंतले होते. व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.